आलेले आहे। तर आपण आता लगेचच प्रथम सत्रात प्रवेश कर। माननीय दीपक पटवे सर यांना मी विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे। जेव्हा आम्ही पत्रकारितेला सुरुवात केली साधारणपणे 30-35 वर्षापूर्वी, तेव्हाची जर परिस्थिती आता जर मी डोळ्यासमोर आणली तर त्यावेळेस ट्रान्सजेंडर व्यक्ती संदर्भात ज्या पद्धतीने समाजामध्ये पाहिलं जात होतं, ज्या पद्धतीने माध्यमांकडून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं, ज्या पद्धतीने माध्यमांकडून त्यांना हाताळलं जात होतं, ती परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये बऱ्यापैकी फरक पडला आहे। खूप फरक पडला आहे का? तर बिलकुल फरक पडलेला नाही असं मी मान्य करतो की खूप फरक पडलेला नाही, पण नक्की काहीतरी पॉझिटिव्ह घडलेलं आहे। तुम्ही सगळ्यांनी, तुम्ही किती लोकांनी पाहिली मला माहीत नाही, पण टाळी नावाची एक वेबसिरीज आत्ता नुकतीच येऊन गेली। तुमची पिढी जी आहे ती सगळी वेबसिरीज पाहणारी पिढी आहे, म्हणून मला असं वाटतं की तुम्ही ती पाहिली असेल, आणि पाहिली नसेल तर माझी विनंती तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही ती बघा। ती याच्यासाठी बघायची आपल्याला की ट्रान्सजेंडर व्यक्ती ज्या आहेत, सरांनी आत्ता बाकीच्या सगळं गोष्टी सांगितल्या, LGBTQ वगैरे सगळं डिटेलिंगमध्ये जाण्यात आता तो प्रसंग पण नाही, ती वेळ पण नाही, आणि मला असं मी गृहीत धरतो की तुम्ही सगळे सुशिक्षित आहात, विद्यापीठामध्ये शिकणारे विद्यार्थी आहात, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी, टेक्निकल गोष्टी माहिती आहेत, त्यामुळे त्या टेक्निकॅलिटीमध्ये मी जात नाही। पण टाळी याच्यासाठी बघायची आहे की हा जो समाजातला एक घटक आहे, सरांनी आत्ता इथे काही आकडेवारी सांगितली, आकडेवारी सरांनी 2011च्या सेन्ससची सांगितली, अलीकडची आकडेवारी जर आपण बघितली तर रेकॉर्डवर 8 लाख आणि काही अशी आकडेवारी दिसते। म्हणजे एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात जर आपण त्यांचं प्रमाण बघितलं तर 0.04% असं येतं। आता त्यांच्यासाठी काम करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत, संघटना आहेत किंवा ट्रान्सजेंडर व्यक्ती आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी आकडेवारी आहे ही खूप कमी आहे, आणि याच्या किमान 6 पट तरी आमची संख्या वाढलेली आहे। आता ती आपण 6 पट गुणिले केलं, त्याला गुणिले 6 केलं तरी ती 0.5% एवढी होते। म्हणजे जर 400 व्यक्ती असेल तर 400 व्यक्तींमागे एक ट्रान्सजेंडर व्यक्ती असं हे प्रमाण ठरतं। हे तसं पाहिलं तर खूप लहान संख्या आहे, खूप कमी संख्या आहे, पण ज्या पद्धतीने ते आपल्यासारखेच एक माणूस असून, आपल्यामधलाच एक माणूस असून, अनेक कुटुंबामध्ये, मी टाळी याच्यासाठी बघायला सांगतो तुम्हाला की तुमच्या लक्षात येईल की कोणाच्याही घरामध्ये ही व्यक्ती असू शकते। आज वाटत नाही आहे, उद्या कदाचित ती व्यक्ती आयडेंटिफाय होऊ शकते। शमीबा पाटलांचं मी उदाहरण याच्यासाठी दिलं की शमीबा पाटलाची परिस्थिती आणि बाकीच्या ट्रान्सजेंडरची परिस्थिती, आता तुम्हाला किती ट्रान्सजेंडरचे नावं माहिती आहेत मला माहीत नाही ज्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे। शमीबा MA झालेली व्यक्ती आहे। गौरी सावंत, जे नाव आत्ता टाळीच्या अनुषंगाने आपण जी चर्चा करतो आहोत, गौरी सावंतने खूप न्यायालयीन लढून, गणेश नाव होतं त्या मुलाचं आधी, आणि खूप मोठी न्यायालयीन लढाई जिंकून एक कायद्याला एक मोठं अधिष्ठान मिळवून दिलं, कायदा करायला लावला, आणि त्या संदर्भातली एक भूमिका सर्वसामान्य समाजाची बदलायला त्या गौरीने मदत केलेली आहे। शमीभा पण त्याच पद्धतीचं काम करते त्या ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी। दिशा शेख नावाची एक कवित्री आहे चांगली। अशा अनेक व्यक्ती आहेत की ज्या त्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत, त्यांच्यासाठी काम करत आहेत, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी संख्या आहे ही खूप कमी का दिसते आहे, तर घराघरामध्ये असलेल्या अशा ज्या व्यक्ती आहेत, जसं सरांनी सांगितलं की जन्माच्या वेळेस एक वेगळं लिंग होतं, पण जसं जसं पौगंडावस्था यायला लागली आणि तारुण्याकडे जायला लागली व्यक्ती, तर त्यानंतर त्या व्यक्तीचं असं लक्षात यायला लागतं की आपण जे लिंग घेऊन जन्माला आलेलो आहोत, आपण त्या लिंगाचे व्यक्ती नाही आहेत, आपलं हार्मोन्स वेगळे आहेत। तर अशा ज्या व्यक्ती आहेत, खूप कमी लोक असे असतात की ज्यांना या संदर्भातलं योग्य मार्गदर्शन, योग्य संधी आणि योग्य जागा मिळते, पण खूपशा व्यक्ती अशा आहेत की ज्यांचं काय होतं हे कळत नाही। शमीबाचं उदाहरण मी याच्यासाठी देतो आहे पुन्हा पुन्हा की शमीबाच्या बाबतीत काय झालं। शमीबा म्हणजे श्याम पाटील नावाचा एक कार्यकर्ता पूर्वीचा, आणि अशा लोकांमध्ये श्याम पाटील काम करत होता जे अत्यंत संवेदनशील आहेत, या बाबतीमध्ये ज्यांच्या भावना, ज्यांच्या भूमिका ह्या अत्यंत संवेदनशील आहेत, काय केलं पाहिजे, काय करू नये ह्या गोष्टींची ज्यांना जाणीव आहे, अशा लोकांमध्ये तो सुदैवाने काम करत होता। म्हणून श्याम पाटीलचा शमीबा पाटील होऊ शकली, त्याला योग्य मार्गदर्शन मिळालं, योग्य गायडन्स मिळाला आणि योग्य ट्रीटमेंट मिळाली। पण अशा अनेक घटक आहेत समाजामध्ये की ज्यांना याच्या संदर्भातलं ज्ञान नसतं, त्यांना भीती दाखवली जाते, त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण केला जातो, आणि त्यामुळे
ही सगळी परिस्थिती खूप भयान होत जाते आणि त्यांची संख्या कमी असण्याचं कारण देखील, समोर आलेली संख्या जी आहे ती कमी असण्याचं कारण देखील तेच आहे. प्रत्यक्षातली संख्या जास्त असू शकते. मग एवढा हा जो घटक आहे या समाजातला, तसं पाहिलं तर हे आता वृत्तपत्राच्या भाषेत जर बोलायचं असेल तर आम्ही संपादक काय विचार करतो, जेव्हा आम्ही वृत्तपत्र काढतो तेव्हा आम्ही विचार काय करतो की यार हे वृत्तपत्र आज मी ज्या पद्धतीने तयार करतो आहे, हे वृत्तपत्र उद्या सकाळी कोण वाचणार आहे, कोणाच्या हातात हे जाणार आहे, आणि मग त्यांच्या गरजा काय आहेत, त्यांना काय पाहिजे, त्यांना काय वाचायचं आहे, त्यांना कशाची भूक आहे, त्यांना कोणतं बेसिक ज्ञान मिळालेलं आहे, त्याच्यातलं कोणतं त्याच्यापेक्षा जास्तचं अधिकचं मला द्यायचं आहे, या सगळ्या गोष्टीचा म्हणजे वाचकाचा विचार करून आम्ही वृत्तपत्र तयार करत असतो आणि मग दुसऱ्या दिवशी ते तुमच्या हातामध्ये मिळत असतं. आता जेव्हा मी माझ्यासारखा संपादक जेव्हा मी विचार करतो की उद्या सकाळी माझं वृत्तपत्र कोण वाचणार आहे, त्या माझ्या डोळ्यासमोर असलेल्या वाचकांमध्ये मुळातच ज्यांची संख्या 0.5% आहे, म्हणजे 0.25% एवढी आहे, याचा हा जो घटक आहे, ह्या घटकाच्या एकूण परिस्थितीकडे जर आपण बघितला तर तुम्ही कायम मोबाईलवर राहणारी मंडळी आहात, त्यामुळे कायम मोबाईलवर राहणारी, रील्स बघणारी मंडळी आहात, सगळी त्या वयोगटातली आहात. तुम्ही अनेक रील्स बघितले असतील, अनेक व्हिडिओज बघितले असतील ह्या ट्रान्सजेंडर लोकांचे, रेल्वेमध्ये भीक मागताना, त्रास देताना लोकांना, किंवा आणखीन काही अश्लील चाळे करताना, अशा पद्धतीच्या ह्या क्लिप्स समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पसरवल्या जातात आणि त्याचा एक परिणाम असा होतो की ह्या घटकाविषयी एक गैरसमज निर्माण होतात. त्यांच्याविषयीची प्रतिमा एक आपल्या मनामध्ये तयार होते की यार ही माणसं ही अशाच पद्धतीची असतात, ती कायम भीक मागताना दिसतात. तुम्ही गाडीमध्ये असाल 4 व्हीलरमध्ये आणि जर तुम्ही एखाद्या टोल नाक्यावर जर थांबलेला असाल, तुमची गाडी थांबलेली असेल 1 मिनटं, तर तिथे येऊन पैसे मागणारे, काच वाजवणारे हे जे ट्रान्सजेंडर आहेत ते आपल्याला दिसतात. आणि मग आपल्याला असं वाटतं की यार हे फक्त भीक मागतात. म्हणजे मी अनेक वेळा या संदर्भात जेव्हा चर्चा करतो, इव्हन आमचे जे बातमीदार आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा मला वारंवार असं वाटतं की यांच्यामध्ये सुद्धा याच्या संदर्भातली सेन्सिटिव्हिटी वाढवण्याची फार आवश्यकता आहे. त्या संदर्भात मी पुढे बोलणारच आहे, पण सेन्सिटिव्हिटी वाढवण्याची गरज काय आहे तर आपल्याला त्यांच्याविषयीचं पुरेसं ज्ञान नाही, पुरेशी माहिती नाही. ही लोकं भीक का मागतात? कारण त्यांच्याकडे, जसं सरांनी आत्ता सांगितलं की काही टाटाचं उदाहरण दिलं सरांनी आत्ता, माहेश्वरी सरांनी, की टाटामध्ये साधारणपणे इतके ट्रान्सजेंडर त्यांनी नोकरीला ठेवलेले आहेत. मी 4 वर्षापूर्वी जेव्हा जळगावमध्ये आलो, 4-4.5 वर्षापूर्वी, त्याच्या आधी मी 6-6.5 वर्ष औरंगाबादमध्ये संभाजीनगरमध्ये काम करत होतो. तिथे इंडस्ट्रीयल एरिया खूप मोठा आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की जेव्हा आम्ही या संदर्भातल्या बातम्या दिल्या, जेव्हा या संदर्भातले आम्ही प्रबोधन करण्याचं काम केलं, सेन्सिटिव्हिटी जागृत करण्याचं काम केलं, तेव्हा औरंगाबादमध्ये सुद्धा अशा अनेक कंपन्या आहेत की त्यांनी ट्रान्सजेंडर लोकांना आता रोजगार दिलेला आहे. आणि जेव्हा जेव्हा या लोकांना रोजगार दिला जातो, आम्ही एक चर्चासत्र आमच्या दिव्य मराठीच्या कार्यालयात औरंगाबादला ठेवलं होतं आणि त्या चर्चासत्राचा विषय होता की तुम्ही जे काही 8-10 लोक ट्रान्सजेंडर लोकांना कामावर ठेवलेलं आहे तर तुमचा अनुभव काय आहे. आणि सगळ्यांनी असं सांगितलं की जनरल कामगार ज्या पद्धतीने काम करतो त्याच्यापेक्षा अधिक आउटपुट आम्हाला हे लोक देता आहेत. आणि त्याचं कारण असं आहे की यांचा असा ग्रुप बनत नाही, हे बाकीच्यांमध्ये मिक्स होत नाही आणि त्यांचे असतात आणि म्हणून त्यांच्या पद्धतीने जास्त काम करतात. ह्या सगळ्या गोष्टी वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजासमोर आणण्याचं काम हे आम्ही केलं पाहिजे आणि आम्ही आमच्या पद्धतीने ते करत असतो. पण जो मुद्दा मी आधी सांगत होतो की जर माझ्या वाचकांच्या संख्येत त्यांचं प्रमाण जर इतकं नगण्य असेल, इतकं कमी असेल, माझं वृत्तपत्र विकत घेऊन वाचण्याची क्षमता, जेव्हा मी उद्या विचार करतो की यार किती लोक वृत्तपत्र घेऊन वाचू शकतात, कोणत्या क्लासचे लोक वृत्तपत्र विकत घेऊन वाचू शकतात, तर त्याच्यामध्ये ट्रान्सजेंडर व्यक्ती कुठेही बसत नाही. आणि मग एखादा संपादक जर असा विचार करत असेल की माझं वृत्तपत्र जर ट्रान्सजेंडर व्यक्ती वाचणारच नसेल तर मग मी का याच्या संदर्भातल्या बातम्या देऊ. पण असा विचार करणं हे माझ्यासारख्या संपादकाला असं वाटतं की हे पूर्णपणे चुकीचं आहे. याच्यासाठी चुकीचं आहे की या घटकाविषयीची जागृती करणं, ज्यांच्या ज्ञानामध्ये, ज्यांच्या माहितीमध्ये यांच्याविषयीची माहिती नाही आहे, ज्यांच्याविषयी गैरसमज निर्माण झालेले आहेत, ते दूर करण्याचं काम एक माध्यम म्हणून, एक वृत्तपत्र म्हणून आम्ही केलं पाहिजे आणि आम्ही ते करत असतो. पण हे पण सांगायला मला बिलकुल संकोच वाटत नाही की ज्या प्रमाणामध्ये आम्ही वृत्तपत्रांनी
हा विषय हाताळला पाहिजे, ज्या प्रमाणामध्ये आम्ही यांना जागा दिली पाहिजे ती आम्ही आज देत नाही आहोत आणि ते वाढवलं पाहिजे याची जाणीव आजच्या या चर्चासत्रामुळे आवर्जून आम्हाला झालेली आहे. आणि मला असं वाटतं की तो एक या चर्चासत्राचा माझ्या दृष्टीने मला झालेला एक फायदा आहे. ही ट्रान्सजेंडर मंडळी जेव्हा समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या समोर येते तेव्हा आपली रिॲक्शन काय असते, आपली भूमिका काय असते. आमचे अनेक रिपोर्टर्स असे आहेत की त्यांना जर सांगितलं की अमुक अमुक ट्रान्सजेंडर आपल्या शहरामध्ये अमुक ठिकाणी राहतात. आता तुम्हाला किती लोकांना माहीत नाही, पण गोलाणी मार्केटच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर एक त्यांचं असं एक ठाणं आहे, एक स्थान आहे जिथे ते वस्ती करून राहतात. तिथे जायला आमच्या रिपोर्टरला भीती वाटते की नको, मी तिथे नाही जात, मला भीती वाटते. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या दूर करण्याची, आणि मला असं वाटतं की मी कितीही सांगितलं की असं काही होणार नाही. एकदा आम्ही स्वतः रिपोर्टरला घेऊन तिथे गेलेलो होतो, तेव्हा तिथे एक मामा नावाचा एक ट्रान्सजेंडर होता. तो त्या सगळ्यांचा लीडर होता. तो मधल्या काळात, कोरोनाच्या काळात तो वारला. पण जेव्हा त्याच्याशी माध्यमांचा संवाद चांगला होता तेव्हा मला माहिती आहे की तेव्हा माध्यमांमध्ये ह्या घटकाविषयी चांगल्या बातम्या येत होत्या, चांगला कंटेंट येत होता. पण मामा गेल्यानंतर ह्याच्यातलं प्रमाण अत्यंत कमी झालं आहे, म्हणजे नसल्यासारखं झालेलं आहे. तर दुसरा तिच्यातला एक महत्त्वाची बाब मला या निमित्ताने आज सांगायची होती, जी शमीबा इथे असती तर कदाचित त्याचा जास्त चांगला परिणाम झाला असता, की ह्या घटकाकडनं जे काम होतं आहे, शमीबासारख्या मंडळी ज्या काम करत आहेत, गौरीसारख्या ज्या मंडळी काम करत आहेत, दिशासारख्या मंडळी काम करत आहेत, ह्या सगळ्या मंडळींचा आणि वृत्तपत्राचा, माध्यमांचा, मी वृत्तपत्रापुरतं मर्यादित राहता, मी माध्यमांशीच म्हणेन की माध्यमांचा संवाद यांचा वाढला पाहिजे. म्हणजे समजा आम्ही तिथपर्यंत जायला कमी पडत असू तर त्यांनी आमच्यापर्यंत आलं पाहिजे अशी आज मी त्यांना विनंती इथे केली असते. पण ते होत नाही आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट या निमित्ताने आणखीन एक सांगितली पाहिजे की आपण सेन्सिटिव्हिटीचा भाग म्हणतो या गोष्टीला, की आम्ही त्या बाबतीत तेवढे सेन्सिटिव्ह नाही आहोत समाज म्हणून, समाज घटक म्हणून. का नाही आहोत? सगळ्या गोष्टींची बीजं जी आहे ती आपल्या लहानपणामध्ये, आपल्या संगोपनामध्ये, आपल्या वाढीमध्ये ही पेरली जातात आणि रुजवली जातात आणि त्याचाच परिणाम आपलं व्यक्तिमत्व बनण्यामध्ये, आपले विचार बनण्यामध्ये, आपली भूमिका तयार होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका ते बजावत असतात. आज जेव्हा आम्ही बघितलं, तुम्ही सगळे आठवून बघा, आम्हाला तर बिलकुल आठवत नाही आहे की कुठल्याही वर्गामध्ये, म्हणजे पहिली दुसरीचं विस्मरण समजा झालं असेल तर त्याच्यानंतरच्या कुठल्याही वर्गामध्ये ट्रान्सजेंडरच्या संदर्भातलं काहीतरी भूमिका स्पष्ट करणारं, त्यांच्याविषयीचं थोडीशी माहिती देणारं, ज्ञान देणारा एखादाही पाठ, एखादाही धडा आम्हाला अभ्यासात आलेला आम्हाला आठवत नाही आहे. आणि म्हणून ज्या गोष्टीची आम्हाला माहितीच नाही आहे, आम्हाला शिकवलेलंच नाही आहे, ट्रान्सजेंडर म्हणजे काय असतं. आज माहेश्वरी सरांना, विद्यापीठाचे कुलगुरू, त्यांना आज इथे सांगावं लागलं की ट्रान्सजेंडर म्हणजे काय आहे, आणि सर सांगत होते की त्याच्यासाठी मी अभ्यास करून आलेलो आहे. तर ही जी गोष्ट आहे, मला असं वाटतं की यार ही जर लहानपणापासून, जेव्हा पौगंडावस्थेत असतो आपण, जेव्हा पौगंडावस्थेत ह्या सगळ्या जाणीवांचं ज्ञान आपल्याला होत असतं, जाणीवांची आपल्याला अवगत होत असतात ह्या जाणीवा, त्या पौगंडावस्थेमध्ये जेव्हा आपण ज्या इयत्तेमध्ये असतो त्या इयत्तेमध्ये ह्या ट्रान्सजेंडर संदर्भातलं शिक्षण हे दिलं गेलं पाहिजे. एक तरी पाठ त्यांच्याविषयीचा असला पाहिजे. आणि खरं म्हणजे आता ह्या ज्या ट्रान्सजेंडर उत्तम पद्धतीने शिकलेले आहेत, कविता करता आहेत, लेखन लिहिता आहेत, भाषणं देत आहेत, मोठे मोठे चांगले वक्ते म्हणून, शमीबा तर चांगली वक्ती म्हणून आम्हा सगळ्यांना परिचित आहे. ह्या सगळ्या मंडळींचं लेखन, या सगळ्या मंडळींचे अनुभव आणि याच्या संदर्भातलं जे काही सरांनी आता सांगितलं की जेनेटिक असेल, बायोलॉजिकल असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यातल्या तांत्रिक गोष्टी, त्याच्यातल्या भावनिक गोष्टी, त्याच्यातल्या सामाजिक गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी पौगंडावस्थेमध्ये शिकवल्या गेल्या पाहिजेत असं या निमित्ताने मला वाटतं. आणि ते जर झालं तर मला असं वाटतं की ही जी आज परिस्थिती आहे की आपल्याला विद्यापीठात आल्यानंतर ट्रान्सजेंडरची व्याख्या ऐकावी लागत असेल तर ती वेळ आपल्यावर येणार नाही.
दुसरं वृत्तपत्राचा संपादक या नात्याने मला आणखीन एक गोष्ट, आता मी जर्नलिझम डिपार्टमेंटच्या प्रमुखांसोबत बसलेलो आहे, त्यांच्यासोबत बोलतो आहे आणि त्यांच्या कार्यक्रमात बोलतो आहे, म्हणून आवर्जून मला सांगितली पाहिजे की जर्नलिझमच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा अनेक वेळा विद्यार्थ्यांना जे शिकाऊ पत्रकार असतात किंवा जे जर्नलिझम शिकत असतात त्यांना वेगवेगळे प्रोजेक्ट करावे लागतात, त्यांना वेगवेगळे संशोधन करावे लागतात, वेगवेगळी रिपोर्ट तयार करावे लागतात, रिपोर्टिंग करावं लागतं. तर माझी विनंती राहील भटकर सरांना आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना की प्रत्येक वर्षी किमान एक तरी प्रोजेक्ट किंवा एक तरी काम ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना ह्या घटकाविषयीचं तुम्ही द्यावं, जेणेकरून आज मी अनुभवतो की आमच्या आजूबाजूला असलेले जे सगळे रिपोर्टर्स आहेत, मी माझ्याच दैनिकाविरुद्ध बोलत नाही आहे, मी याच्या आधी 2-3 दैनिकामध्ये काम करून आलो, वेगवेगळ्या शहरांमध्ये मी काम केलेलं आहे. औरंगाबादसारख्या शहरामध्ये तर विद्यापीठाबरोबर आणखीन 2 महाविद्यालयं अशी होती की जिथून जर्नलिझमचे विद्यार्थी दरवर्षी मोठ्या संख्येने बाहेर पडतात. या सगळ्या विद्यार्थ्यांचं आणि माझं कम्युनिकेशन होतं, त्यांच्याशी संवाद होता आणि मला हे सातत्याने जाणवतं की ह्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्येही कुठेही या ट्रान्सजेंडर विषयीची सेन्सिटिव्हिटी वाढेल याच्यासाठी कुणीही काहीही करत नाही आहे. आणि म्हणून मी तिथल्या विद्यापीठाच्या प्रमुखांना पण विनंती केली होती की सर, तुमच्या विद्यापीठामध्ये तुमच्या कार्यक्रमामध्ये कुठेतरी एक काम या विद्यार्थ्यांना हे पोचवा, हे द्या, सोपवा त्यांना की त्यांनी त्या ट्रान्सजेंडर घटकापर्यंत पोहोचावं, त्यांचे विषय समजून घ्यावेत, त्यांचे प्रश्न समजून घ्यावेत आणि ह्या संदर्भातली सेन्सिटिव्हिटी त्यानिमित्ताने त्यांची वाढावी, जेणेकरून जेव्हा ते प्रत्यक्ष पत्रकार म्हणून काम करतील, माध्यमाचे प्रतिनिधी म्हणून काम करतील, तेव्हा ते त्यांच्याविषयी तेवढे सेन्सिटिव्ह असतील. आणि जसं आज काही वर्षापूर्वी मला अनुभव आला की नको आम्ही तिथे जायला घाबरतो, ती परिस्थिती ह्या सगळ्या अनुभवानंतर मला असं वाटतं की ती परिस्थिती बदलेल, कमी होईल. आणि याच्यातली जी आज जी उणीव आहे ह्यांच्याविषयीच्या जागृतीच्या मजकुराची, ती मला असं वाटतं की ती उणीव भरून काढायला त्यानिमित्ताने मदत होईल. सरांनी सांगितलं की ट्रान्सजेंडरविषयीची परिस्थिती बदलते आहे. आत्ता आपल्यासमोर उदाहरण आहे, लक्ष्मीचं एक उदाहरण आहे की जी खासदार झाली. शमीबा उद्या निवडून येईल का नाही मला माहीत नाही, पण तिला एक राजकीय पक्ष उमेदवारी देतो आहे, ही खूप मोठी परिस्थिती बदलल्याचं एक चिन्ह आहे. परिस्थिती बदलली म्हणजे खूप मोठा चेंज झाला नाही हे तर मी आधीच तुम्हाला सांगितलं, पण ही बदलाची एक नांदी आहे, सुरुवात आहे आणि ही चांगली सुरुवात आहे असं आम्ही मानतो. जर या पद्धतीने बदल होत असतील तर एक संपादक म्हणून जर मी स्वतःला विचारलं की ह्या सगळ्या बदलामध्ये माध्यमांचा किंवा संपादक म्हणून माझा किती वाटा आहे, तर मी प्रामाणिकपणे सांगतो की फार काही वाटा नाही आहे. हा जो सगळा बदल घडतो आहे हा त्यांच्यातल्याच लोकांनी पुढे येऊन काम केलं, त्यांच्यातल्या लोकांनी पुढे येऊन मार्गदर्शन केलं, परिस्थिती समजावून सांगितली आणि त्यामुळे हा बदल घडतो आहे. आमचं माध्यम म्हणून काय होतं अलीकडे की आम्हाला न्यूज मेकर लागतो. कधी पण कोणाची बातमी येते, जो न्यूज मेकर आहे त्याची बातमी येते. तुम्ही बघा की काही लोक आहेत तुम्हाला रोज सकाळी टी व्हीवर दिसतील, रोज सकाळी न चुकता, काही तर दिवसभर दिसतील. का? कारण ते न्यूज मेकर आहेत, काहीतरी न्यूज देतात म्हणून वृत्तपत्रामध्ये किंवा माध्यमांमध्ये ते रोज दिसतात, दिवसभर दिसतात, रोज सकाळी दिसतात. हा घटक जो आहे, या घटकाच्या बातम्या केव्हा येतात आमच्यापर्यंत? एखाद्या ट्रान्सजेंडरने कोणावर अटॅक केला, एखाद्या ट्रान्सजेंडरने कोणाला लुटलं, त्यांच्यामध्ये मारामारी झाली, म्हणजे जे काही निगेटिव्ह घडेल आम्हाला त्या दृष्टीने ती बातमी येते आणि ती बातमी छापली जाते. मग त्यांच्यामध्ये जे काही चांगलं घडतं आहे तिथपर्यंत पोहोचण्यामध्ये आम्ही पण कमी पडतो आणि ते घटक पण आमच्यापर्यंत येऊन ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यामध्ये कमी पडतात. तो संवाद आजच्या निमित्ताने जर झाला असता आणि तो जर त्या बॅरिकेड्स जर कमी झाल्या असत्या तर मला असं वाटतं की आजची ही कार्यशाळा जास्त सत्कारणी लागली असती. मी या निमित्ताने माझी भूमिका, वृत्तपत्राची भूमिका, माध्यमांची भूमिका जी आजपर्यंत मी बघत आलो आहे, करत आलेलो आहे, ते तुम्हाला सांगितलं. तुमच्यामध्ये जर काही जर्नलिझमचे विद्यार्थी असाल तुम्ही कोणी जर्नलिझमचे, तर मी तुम्हाला पण विनंती करतो की तुम्ही आतापासून या घटकाकडे एक वेगळ्या दृष्टीने पाहायला सुरुवात करा, त्यांच्या जवळ जा, त्यांना समजून घ्या. आणि दुसरी एक गोष्ट मी शमीबाला आता आज विनंती करणार होतो की केवळ पत्रकाराने तिथपर्यंत जाऊन त्याची बातमी करणं किंवा त्यांच्याविषयीची माहिती देणं इथपर्यंत मर्यादित राहून आता चालणार नाही, कारण खूप मुळात आपण मागे पडलेलो आहोत, आपल्याला खूप उशीर झालेला आहे. माझी तर विनंती अशी आहे की त्या घटकांमधला कोणी जर बातमीदार बनायला तयार असेल, पत्रकार बनायला तयार असेल,
तर त्याला आमच्या दैनिकामध्ये स्थान द्यायची आमची तयारी आहे. आणि फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन आमच्यापर्यंत त्या माध्यमातून जर आली तर आम्हाला जास्त आवडेल. आम्ही ते करायला नक्की त्यांचं स्वागत करू. त्या दृष्टीने पण मला असं वाटतं की ह्या घटकांनी काम केलं पाहिजे. जर्नलिझम डिपार्टमेंटने पण तसं काही काम केलं पाहिजे. आपल्याकडे मनोबल नावाची एक संस्था आहे, तुम्हाला माहिती असेल. तर त्या मनोबलमध्ये सुद्धा एक ट्रान्सजेंडर आहे की जी स्पर्धा परीक्षा देते आहे. काही स्पर्धा परीक्षा तिने पास केलेल्या आहेत आणि ती बाकीच्या लोकांनाही मार्गदर्शन करते आहे. तर ह्या पद्धतीने एक मनोबलमध्ये तो त्यांच्यासाठी पण एक दरवाजा ओपन झालेला आहे. ते आता त्यानिमित्ताने अधिकारी झालेले लोक तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बातम्या जर वाचत असाल की ट्रान्सजेंडर लोक मोठ्या पदावर अधिकारी झालेले आहेत. जसं दिव्यांगांच्या बाबतीमध्ये आपण बातम्या वाचतो की दृष्टीहीन असलेल्या व्यक्ती, आजच आम्ही एक बातमी छापलेली की दृष्टीहीन असलेली एक व्यक्ती RBIमध्ये मोठ्या पदावर रुजू झालेली आहे गुजरातमध्ये. तर जसं दिव्यांगांच्या बाबतीमध्ये परिस्थिती बदलत चालली आहे तशी ह्या घटकाच्या बाबतीतही बदलत चाललेली आहे. आणि ती अधिक वेगाने बदलण्यासाठी आपल्याला जे काही करता येत असेल ते आपण केलं पाहिजे. एक माध्यमाचा प्रतिनिधी म्हणून, एक संपादक म्हणून मला जे शक्य आहे ते मी नक्की करत राहणार आहे. जे आतापर्यंत केलेलं आहे ते खूप कमी आहे याची मला जाणीव आहे आणि ते वाढेल कसं याचा मी नक्की प्रयत्न करीन. या ठिकाणी आज मला बोलण्याची संधी दिली म्हणून मी भटकर सरांचे आभार मानतो. तुमच्याशी संवाद करण्याची संधी मिळाल्याबद्दल तुमचे पण मी आभार मानतो. धन्यवाद सर. यानंतर दैनिक लोकमतचे संपादक श्री किरण अग्रवाल सर यांना मी आम्हाला मार्गदर्शन करण्याची विनंती करते. मित्रांनो, जेव्हा वृत्तपत्र म्हणून आपण काम करतो, मी ट्रान्सजेंडर काय त्या संदर्भामध्ये खोलामध्ये जाणार नाही, कारण ते कसं जेनेटिकल आहे ते सर्व सरांनी, VC सरांनी सांगितलेलं आहे, आमच्या पटवेजींनी पण सांगितलेलं आहे. मी वृत्तपत्राच्या अनुषंगाने म्हणजे आजच्या विषयाच्या अनुषंगाने आपल्यासमोर बोलणार आहे. वृत्तपत्रांकडे काय म्हणून पाहिलं जातं का समाजाच्या दैनंदिन श्वासाचं एक शब्दरूप माध्यम म्हणून आपण वृत्तपत्रांकडे पाहत असतो. आणि जेव्हा समाजातल्या वेगवेगळ्या घटकांचा हा श्वास टिपण्याचं काम पत्रकार म्हणून, संपादक म्हणून आम्हाला करावं लागतं, तेव्हा स्वाभाविकपणे कोणतीही व्यक्ती असेल, कोणतीही संस्था असेल, कोणती घटना घडामोड असेल, ती प्राधान्याने आमच्या वाचकांपर्यंत आम्हाला कशी पोहोचवता येईल याचा आमचा त्याच्या पाठीमागे प्रयत्न असतो. त्याची एक धडपड आमच्या पाठीमागे असते. स्वाभाविकच त्याच्यामध्ये आमचा वाचक कोण आहे, किती वाचकांपर्यंत आम्ही जाणार आहोत, त्याचा बेनिफिशरी घटक किती आहे याचा विचार अलीकडच्या काळामध्ये होऊ लागलेला आहे. तो टाळता येणार नाही. आणि त्याच अनुषंगाने जसे पटवेजी म्हणालेत का ट्रान्सजेंडर हा समाजातला घटक किती आहे का त्याच्यासाठी आम्ही किती जागा द्यावी हा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा काही लोक मागे सरताना दिसून येतात. परंतु मला अभिमानाने हे सांगितलं पाहिजे का ज्या पद्धतीने एकूणच आमची पत्रकारितेची वाटचाल चाललेली आहे त्या पत्रकारितेच्या वाटचालीमध्ये बारकाईने जर आपण बघितलं तर आज जो सोशल मीडिया पुढे आलेला आहे, या सोशल मीडियाच्या अनुषंगाने स्वतःचं कौतुक करण्यासाठी आमच्या वृत्तपत्रांची गरज आता कोणाला उरलेली नाही. ती व्यक्तीलाही उरलेली नाही, ती संस्थांनाही उरलेली नाही, पुढाऱ्यांना तर अजिबातच उरलेली नाही. आता आमच्या जर्नलिझमचं, आमच्या पत्रकारांचं काम काय राहिलेलं आहे, समाजात कुठे काय अन्याय होतो आहे, अत्याचार होतो आहे, चुकीचं होतं आहे ते शोधणं आणि ते समाजाच्या पुढे मांडणं. आणि हे सर्व आम्ही करत असताना जेव्हा ट्रान्सजेंडरच्या बाबतीमध्ये विचार करतो तर मला हे प्रामाणिकपणे नमूद केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे का ट्रान्सजेंडरच्या बाबतीमध्ये जितक्या चुकीच्या, अन्यायाच्या, अत्याचाराच्या किंवा ज्याला आपण म्हणू त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या छळवणुकीच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये छापून येत आहेत त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त बातम्या त्यांनी केलेल्या चांगल्या कार्याच्या, त्यांनी केलेल्या समाजकार्याच्या किंवा त्यांनी समाजाला वेगळं देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्या बातम्या देण्याचा प्रयत्न माध्यमांमधून होतो आहे. मला हे अभिमानाने आणि कौतुकाने इथे सांगितलं पाहिजे. मित्रांनो, होतं काय, निगेटिव्हिजमकडे आम्ही जेव्हा वळतो किंवा जे समाजात चुकीचं चाललेलं आहे ते देण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला खरं सांगायचं तर जर्नलिझम हे बाय डेफिनेशन निगेटिव्हिजम आहे. कौतुकाचा भाग आता उरलेला नाही आहे. कौतुकासाठी तुमच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे, तुम्ही व्हॉट्सॲपवरती तुमचं कौतुक पाहिजे तितक्या ग्रुपमध्ये करून घ्या, 5-25 अंगठे आले का त्याच्यावर समाधान मानून घ्या. पण हे जे चुकीचं चाललेलं आहे समाजामध्ये, हे चुकीचं जेव्हा आम्ही समाजासमोर मांडतो, वाचकांसमोर मांडतो, तेव्हा त्या सर्कमस्टन्सेसमध्ये जेव्हा विचार केला तर एखाद्या ट्रान्सजेंडरने, तृतीयपंथीयाने, पारलैंगिकाने
कुठेतरी छळवणूक केली. रस्त्यावरती, कोपऱ्यावरती, सिग्नलवरती म्हणा किंवा काय म्हणतात त्याला, आपल्या ते जे आपले टोल नाके असतात तिथे थांबून कोणाकडून पैसे मागितले किंवा रेल्वेमध्ये जाऊन काही गोंधळ घातला आणि पैसे मागितले. याच्या बातम्या जितक्या किंवा ज्या प्रमाणात येत नाही तितक्या त्या त्यांच्या चांगल्या कार्याच्या बाबतीमध्ये येतात. हा माझा इथे प्रतिपादनाचा विषय आहे. आणि त्या बाबतीमध्ये जसं शमीबाबचं उदाहरण पटवेजींनी दिलं, आपल्या या परिसरामध्ये मला असं वाटतं भादलीच्या एक उपसरपंच झालेल्या होत्या अंजली पाटील. त्यावेळेला सर्वच इथल्या माध्यमांनी ज्या पद्धतीने त्या अंजलीला प्रसिद्धी दिली आणि या जिल्ह्यातल्या ट्रान्सजेंडरला खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधित्वाची संधी मिळवून खऱ्या अर्थाने एक वेगळी ओळख निर्माण करण्याचं, समाजासमोर आपलं कॅलिबर प्रूव्ह करण्याची एक संधी ज्या पद्धतीने मिळालेली होती, त्या घटनेला इथल्या लोकमतच म्हणत नाही मी जरी लोकमतचा संपादक असलो तरी मला इथे सांगितलं पाहिजे का इथल्या यच्छ यावत सर्व मीडियाने, सर्व माध्यम समूहांनी ज्या पद्धतीने भादलीतल्या त्या उपसरपंचाला, ट्रान्सजेंडरला प्रोजेक्ट केला, तिची चांगली बाजू समाजासमोर मांडली, ही माझ्या दृष्टीने ही खऱ्या अर्थाने कौतुकाची, अभिमानाची बाब आहे. बरं, ही फक्त त्या भादलीच्या उपसरपंचाची बाब आहे का? तर नाही. देशामध्ये तर अनेक उदाहरणं आहेत. अगदी आपण भोपाळच्या शबनम मावशीचं उदाहरण देऊ शकतो का? शबनमने ज्या पद्धतीने आमदार म्हणून काम केलेलं आहे, ज्या पद्धतीने हाऊसमध्ये ती बोलायची, हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. इथे अन्यही उदाहरणं दिली गेली. मुंबईमध्ये दिशा पिंकी शेख ज्या पद्धतीने काम करते आपल्या सर्वांच्या समोर आहे. पश्चिम बंगालमध्ये जोगता म्हणून एक लेडी आहे, म्हणजे ट्रान्सजेंडर आहे, ती न्यायाधीश पदावरती पोचलेली आहे आणि तिला अपॉइंटमेंट देण्यात आलेली आहे आणि पश्चिम बंगालमध्ये न्यायाधीश म्हणून ट्रान्सजेंडर काम करत आहे. तामिळनाडूमध्ये एक PSI तिथे ट्रान्सजेंडर काम करत आहे. अशी अनेक उदाहरणं देता येणारी आहेत का जी समाजामध्ये ट्रान्सजेंडर असतानाही पुरुष आणि महिलेच्या बरोबरीने खऱ्या अर्थाने समानार्थी व्यवस्थेमध्ये चांगल्या पद्धतीने आपलं कॅलिबर, आपलं स्वतःचं कौशल्य हे पणाला लावून काम करताना आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, मला इथे हे सर्व सांगत असताना जशी निगेटिव्हिजमची चर्चा झाली, मी ही काही चांगली उदाहरणं तुम्हाला सांगितली. पटवे सरांनी एक जे उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं इथे का, इथल्या गोलानी मार्केटमध्ये वरच्या भागामध्ये जे काही ट्रान्सजेंडर्स राहतात आणि त्यांच्याकडे जाणं किंवा त्यांना भेटणं किंवा त्यांच्याशी चर्चा करणं हे सुद्धा आमच्याही सहकाऱ्यांना खूप अवघड वाटत असतं. पण तुम्हाला हे देखील सांगितलं पाहिजे का या लोकांचे जेव्हा एक 7-8 वर्षापूर्वी जे प्रॉब्लेम्स निर्माण झाले होते, मोठा संघर्ष महापालिकेबरोबर आणि या ट्रान्सजेंडरचा निर्माण झाला होता, त्यावेळेला वृत्तपत्रांनीच त्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याची भूमिका घेतली होती आणि त्यांचे प्रश्न प्रशासनासमोर आणि महापालिकेसमोर मांडण्याची भूमिका घेतली होती. इतकंच कशाला, आपल्याच परिसरातल्या धुळ्यामध्ये यल्लमा देवीची जी यात्रा होते, या यल्लमा देवीची यात्रा ही त्यांच्यासाठीच असते. तर तेव्हा त्या यात्रेमध्ये त्यांचा जो सहभाग असतो, त्या सहभागाला इतर यात्रा जत्रांचे ज्या पद्धतीने रिपोर्टिंग आमच्याकडे माध्यमांमध्ये केलं जात असतं, त्याच पद्धतीचं रिपोर्टिंग हे यल्लमा देवीच्या यात्रेच्या बाबतीमध्ये माध्यमांमध्ये केलेलं आपल्याला दिसून येईल. मी अजून एक उदाहरण सांगतो का, मी गेली 3-3.5 वर्ष अकोल्यामध्ये संपादक म्हणून काम पाहत होतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही महाशिवरात्रीच्या काळामध्ये किंवा श्रावणाच्या महिन्यामध्ये कावड यात्रा निघत नाही, अशी एक अतिशय वेगळ्या पद्धतीची एक कावड यात्रा का ज्याच्यामध्ये लाखो लोक सहभागी होतात आणि गंगासागरचं ज्याला आपण म्हणूया ते पाणी भरून कावडमध्ये, आणि ते तिथलं जे ग्रामदैवत आहे आमचं राजराजेश्वर म्हणजे अकोल्याचं, त्या राजराजेश्वराचा जलाभिषेक करत असतात. मोठ्या प्रमाणामध्ये लाखो लोकांचा हा उत्सव असतो. आपण जर बघितलं तर आताही गेल्या श्रावणामध्ये ही जी यात्रा कावड यात्रा झाली, या कावड यात्रेमध्ये तृतीय पंथीयांनी सुद्धा त्या कावड यात्रेमध्ये सहभागी होऊन कावड भरून आलेल्या भाविकांचं स्वागत केलं. त्यांच्यासाठी खूप चांगली व्यवस्था तिथे तृतीय पंथीयांनी करून दिलेली आपल्याला पाहायला मिळाली. आणि जितकी प्रसिद्धी तिथल्या राजकीय लोकांना, सामाजिक लोकांना माध्यमांनी दिली, त्याच्यापेक्षा जास्त प्रसिद्धी या ट्रान्सजेंडर लोकांच्या कार्यक्रमाला आणि कामकाजाला तिथे दिसून येते. मी अजून एक उदाहरण तुम्हाला देईन. मला असं वाटतं जर सहकारी आपले असतील तर 1-2 क्लिप मी इथे दाखवू शकेल तुम्हाला बातम्यांच्या संदर्भामध्ये. एक साधं उदाहरण तुम्हाला मी सांगतो का, अलीकडेच आपण गणेशोत्सव बघितला. नुकताच हा गणेशोत्सव पार पडलेला आहे. या गणेशोत्सवाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने गणेश स्थापना झाली, ज्या पद्धतीने गणेश विसर्जन झालं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी आणि मंडळांनी जे काम केलेलं आहे ते सर्व आपल्यासमोर आहे. मोठी हे सर्व करत असताना गणेशोत्सवाच्या या पूर्ण व्यवस्थेमध्ये आणि या पूर्ण उत्सवामध्ये
तुमच्या जर लक्षात आलं असेल, आपण जर बारकाईने पाहिलं असेल, तर धुळ्यामधल्या ह्या ट्रान्सजेंडर लोकांनी ज्या पद्धतीने स्वतः गणेशोत्सवाची स्थापना केली आणि केवळ गणेशोत्सवाची स्थापना करून न थांबता समाजामधला हा जो भेदभावाचा मुद्दा आहे, जातीय सलोख्याचा मुद्दा आहे, आपसी भाईचाऱ्याचा मुद्दा आहे, हा आपसी भाईचाऱ्याचा मुद्दा पुढे आणून शहाण्या सुरत्या एज्युकेटेड माणसांना एक वेगळा संदेश देण्याची भूमिका घेतलेली होती. ती बातमीसुद्धा प्राधान्यानेच छापली गेली आणि ती आठवड्याभरापूर्वीचीच आहे. म्हणजे मी त्याला फार इतिहासातलं किंवा दूरचं उदाहरण सांगत नाही आहे. याच गणेशोत्सवामध्ये अलीकडच्या काळामध्ये झालेली जी घटना होती ती मी आपल्याला या निमित्ताने सेकंड हे पाही, जातीभेद मिटवण्यासाठी हवेत सर्वांचे सांघिक प्रयत्न. ही धुळ्यामधल्या गणेशोत्सवाच्या वेळेला ट्रान्सजेंडर लोकांनी गणपती बसवला आणि त्या गणपती बसवत असताना त्यांनी जातीभेद मिटवण्यासाठीची ही जी भूमिका आहे ती मांडण्याचा प्रयत्न केला. चांगल्या माणसांना खऱ्या अर्थाने जाणीव जागृती करून देण्याच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या डोळ्यामध्ये खऱ्या अर्थाने अंजन घालण्याच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं का माध्यमं खरंच खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. या पुढच्या काळामध्ये सुद्धा ते वाढलं पाहिजे. जे आहे ते पुरेसं आहे असं मी म्हणणार नाही, परंतु चांगलं काम करत आहेत. एक दुसरी क्लिप मी आपल्याला दाखवेल. ही आहे कोजागिरीची. आपल्याकडे आपण सर्व खानदेशात राहतो, जळगावमध्ये या परिसरामध्ये वावरतो. आपल्या सर्वांना माहीत असेल का आपल्या खानदेशकरांचं जे एक दैवत ज्याला आपण म्हणूया आईसाहेबांचं, आपलं सप्तशृंगी देवीचं, या सप्तशृंगी देवीच्या गडावरती कोजागिरी पौर्णिमेला एक खूप मोठी यात्रा आणि खूप मोठा उत्सव भरतो. तो असतो छबिना उत्सव. आणि हा छबिना उत्सव हा पर्टिक्युलरली हा फक्त आणि फक्त ट्रान्सजेंडर आणि ह्या तृतीयपंथी पारलौकिक या लोकांसाठी असतो. आपण जर बघितलं असेल, या बातमीमध्ये बारकाईने जर पाहिलं असेल, तर गावातल्या इतर ठिकाणच्या यात्रा जत्रांना ज्या पद्धतीने प्रसिद्धी दिली जाते, ज्या पद्धतीने त्यांचं कार्य लोकांपुढे आणलं जातं, त्याच पद्धतीने या छबिना उत्सवाला इतकी मोठी जागा ही तिथे देण्याचा प्रयत्न माध्यमांकडून केला गेलेला आहे. हे कात्रण जरी लोकमतचं असलं तरी लोकमतच्या बरोबरच अन्य दैनिकांनीसुद्धा आणि अन्य माध्यमांनीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने या स्वरूपाच्या उपक्रमांना तिथे जागा देण्याचा प्रयत्न मित्रांनी केलेला आपल्याला दिसून येईल. माझा सांगायचा हेतू हा आहे, काही कारणास्तव त्यांना भिक्षा मागावी लागत असेल, त्यांना वेगळ्या पद्धतीचं वर्तन करावं लागत असेल, उदरनिर्वाहासाठी काहीतरी वेगळ्या गोष्टींकडे वेगळ्या मार्गाने जावं लागत असेल, परंतु त्याच्या पलीकडे जाऊनसुद्धा त्या वर्गामध्ये सुद्धा धार्मिक श्रद्धेची आस्थेची जी एक बाब आहे ती अतिशय महत्त्वाची आणि मोठी आहे. त्याच्याकडे वृत्तपत्र म्हणून आमचं दुर्लक्ष होत नाही आहे. आम्ही ते हेरण्याचा प्रयत्न करतोच आहे आमच्या पद्धतीने, परंतु समाजाचे घटक म्हणून, समाजातले एक जाणकार व्यक्ती म्हणून, समाजातले एक जाणकार नागरिक म्हणून तुम्हीसुद्धा ह्या दृष्टीने जर प्रयत्न केला आणि त्यांना आपल्याबरोबर मूळधारेमध्ये नेण्याचा जर प्रयत्न केला तर मला असं वाटतं का आजच्या परिस्थितीपेक्षा उद्याची परिस्थिती ही कदाचित वेगळी राहू शकेल. मला आजच्या या कार्यक्रमाच्या, या कार्यशाळेच्या निमित्ताने अजून एक बाब प्रकर्षाने मांडावीशी वाटते का हे सर्व ठीक आहे, काळ बदलतो आहे, संदर्भ बदलत आहेत. ट्रान्सजेंडरच्या बाबतीमध्ये काल काय परिस्थिती होती त्यापेक्षा आज सुधारणा झालेली आहे, उद्या यापेक्षा अधिक चांगली होऊ घातलेली आहे, ती व्हायला हवी. म्हणून अशा पद्धतीच्या कार्यशाळांचं आपण आयोजन करत आलेलो आहोत. मी तुम्हाला आमच्या बातम्यांची काही कात्रणं दाखवली, काही उदाहरणं दिलीत. बदलत्या काळानुरूप ज्या पद्धतीने काही वेबसाईट्स आणि काही ऑनलाईनच्या पद्धतीने जे समोर येतं आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ट्रान्सजेंडरच्या बाबतीमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा मजकूर किंवा त्यांच्या चांगल्या कामाची दखल घेतली गेलेली आपल्याला लक्षात येईल. अगदी वानगी दाखल जर सांगायचं झालं तर बीडमध्ये, म्हणजे मराठवाड्याच्या बीडमध्ये एका ट्रान्सजेंडरने जे लग्न केलं आणि त्याला जी समाज मान्यता लाभली, त्या लग्नाची बातमी ही BBC सुद्धा ब्रेक केलेली होती. BBC सारख्या माध्यमाने अशा पद्धतीच्या एका उपक्रमाची दखल घ्यावी. किंबहुना अजून एक उदाहरण तुम्हाला BBCचं मी देऊ शकेल का दिल्लीमध्ये एक याशिका म्हणून एक जी ट्रान्सजेंडर आहे ती नंतर सेक्स वर्कर झाली आणि त्याच्यानंतर तिने रस्त्यावरती थांबून ह्या ट्रान्सपोर्टवाल्यांना थांबवून ज्या पद्धतीने त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली
आणि त्यांच्यासाठी ती काम करू लागलेली आहे आणि आता तिला नोकरीही मिळालेली आहे. ते तिचीसुद्धा स्टोरी ही BBC-ने लॉन्च केलेली आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे थोडक्यात काळानुरूप संदर्भानुरूप मीडियामध्ये सुद्धा हा बदल होत चाललेला आहे. वृत्तपत्रच नव्हे तर चॅनल्स असतील, ऑनलाईन्स असतील, वेब पोर्टल्स असतील, याच्यामध्ये सुद्धा हे सर्व होताना आपल्याला दिसतं आहे. हा सर्व बदल होतो आहे. हा बदल या पुढच्या काळामध्ये अधिक होणार आहे. परंतु मला या कार्यशाळेच्या माध्यमातून एक बाब आपल्या लक्षामध्ये प्रकर्षाने आणून द्यायची आहे आणि ती म्हणजे पूर्वापार काळापासून चालत आलेल्या ज्या आपल्या मानसिक संकल्पना आहेत, ज्या आपण स्वीकारून बसलेलो आहेत आणि त्याच्या पलीकडे आपण बदलताना परावर्तन होताना दिसत नाही, ती बदलण्याची खरी गरज आहे. ती कोणती गरज आहे? ट्रान्सजेंडर हे फक्त आजच उद्भवलेलं प्रकरण आहे का? पुरातन काळापासून अनादी काळापासून हा प्रकार आहे आणि हा वर्ग आहे. अगदी इतिहासामध्ये त्याचे दाखले भेटतात, पुराणामध्ये त्याचे दाखले भेटतात. आपण जोधा अकबर चित्रपट पाहिला असेल, त्याच्यातही आपल्याला ट्रान्सजेंडर दिसत होता. अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येऊ शकतील. झालं काय आहे मित्रांनो, जेव्हा माणूस आणि माणुसकी या अंगाने आम्ही विचार करतो, या संकल्पनांकडे पाहतो, तेव्हा माणूस म्हटला का व्यक्तीकडे पुरुष म्हणून बघण्याची एक प्रथा आमच्यामध्ये निर्माण झालेली आहे. ती संकल्पना आम्ही स्वतःहून स्वीकारून घेतलेली आहे. माणूस म्हणजे कोण? तर पुरुष. म्हणजे पुरुष आणि स्त्री लैंगिकदृष्ट्या ह्या दोन वर्गांमध्ये आम्ही माणसाच्या व्याख्येला संकुचित करून ठेवलेला आहे. मित्रांनो, माणूस आणि पुरुष ह्या दोन भिन्न बाबी आहेत, हे आपण पहिले स्वीकारायला पाहिजे. तुम्ही जेव्हा माणसाला माणूस म्हणून बघतात तेव्हा त्या माणसामध्ये पुरुष येतो, त्याचबरोबर स्त्रीसुद्धा येते. पण आम्ही स्त्रीलाच जर स्वीकारायला तयार नसू तर ट्रान्सजेंडरला आम्ही कसं स्वीकारणार? हा माझ्या दृष्टीने खरा प्रश्न आहे आणि त्याच्याकडे आम्ही सर्वांनी लक्ष देणं आजच्या दृष्टीने मला असं वाटतं का खरी काळाची गरज आहे. हे मी का सांगतोय? जेव्हा पुरुष आणि स्त्री याच भूमिकेतून आम्ही लोकांना स्वीकारतो आहे, तेव्हा लैंगिकदृष्ट्या जर विचार करायला गेलो तर पुरुष आणि स्त्रीचा लैंगिक भाव आपण डोळ्यासमोर आणतो. आम्ही पुरुषाचा लैंगिक भाव, स्त्रीचा लैंगिक भाव या पद्धतीने कधी या नात्यांकडे किंवा या संबंधांकडे किंवा या भूमिकांकडे बघतच नाहीत. इथे खऱ्या अर्थाने समाजाची गल्लत होते असं मला वाटतं. जेव्हा तुम्ही माणसाला माणूस म्हणून बघाल आणि त्या माणसामध्ये पुरुष पण घ्याल, त्या माणसामध्ये स्त्री पण घ्याल, त्या माणसामध्ये ट्रान्सजेंडर पण घ्याल, तेव्हा मला असं वाटतं का जो सम्यकपणा शासनालाही आणि या वर्गालाही अपेक्षित आहे तो येईल. आज हा सम्यक भाव येऊ शकलेला नाही, याची कारणं हीच आहेत का आमच्या स्वतःच्या व्याख्या किंवा आमची स्वतःची भूमिका ही संकुचित झालेली आहे आणि त्या संकुचित मर्यादित परिघाच्या पलीकडे आम्ही बाहेर पडताना दिसत नाही. तेव्हा माझी आजच्या या व्यासपीठावरून आणि या कार्यशाळेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती हीच राहणार आहे का तुम्हाला माणूस केंद्री होता आलं पाहिजे. तुम्हाला काम करायचं आहे, तुम्हाला जगायचं आहे, तुम्हाला राहायचं आहे, तुम्हाला समाजामध्ये वावरायचं आहे. तुम्हाला कशासाठी करायचं आहे? कशासाठी तुम्ही उदरनिर्वाह करतायत? कशासाठी तुमचा चरितार्थ चालवतायत? कशासाठी समाज म्हणून समाजामध्ये, कुटुंब म्हणून कुटुंबामध्ये तुम्ही राहतात? याचा जेव्हा बारकाईने विचार कराल तेव्हा मला असं वाटतं का तिथे जेव्हा तुम्ही माणूस आणाल आणि स्वाभाविकपणे माणूस आला का तिथे माणुसकी येईल आणि मग या माणुसकीच्या व्याख्येमध्ये, माणुसकीच्या संकल्पनांमध्ये राहून जेव्हा तुम्ही या सर्व घटकांकडे पाहाल तेव्हा मला असं वाटतं का ट्रान्सजेंडरच्या बाबतीमध्ये किंवा ट्रान्सजेंडर्सकडे वेगळे पद्धतीने बघण्याची तुमची भूमिका आहे ती आपोआप गळून जाईल. साधा व्यक्तीकडे बघताना, व्यक्तीचा उच्चार करताना व्याकरणाच्या दृष्टिकोनातून तो व्यक्ती का ती व्यक्ती असा अनेकांचा शब्दप्रभूंचा, भाषाप्रभूंचा गोंधळ होतो. तुम्ही सर्व जाणकार आहात, माझे सर्व संपादक स्नेही व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे का समाजाच्या फेजेस कशा पद्धतीने परावर्तित होत आहेत आणि या परावर्तनामध्ये पुढचं पाऊल टाकत असताना जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मला असं वाटतं का खऱ्या अर्थाने तुम्हाला या घटकाचं उन्नयन करायचं असेल,
या घटकांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घ्यायची असेल तर मित्रांनो, स्वतःच्या कुटुंबालाही, आपल्या आसपासच्या परिसरालाही आणि जो कोणी आपल्या संपर्कामध्ये येईल त्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक घटकाला माणूस बनण्याचा सल्ला आम्ही दिला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून वाटचाल केली पाहिजे. आणखी एका वेगळ्या मुद्द्याकडे येतो. ही सर्व आपण मानसिक अंगाने, मीडियाच्या अंगाने ही सर्व आपण चर्चा केली. ट्रान्सजेंडरच्या बाबतीमध्ये सरांनी सांगितलं का 2019मध्ये एक अधिनियम तयार करण्यात आला आणि 2020मध्ये ते अंमलबजावणीमध्ये आला. 2024मध्ये वेगळ्या अधिकाराच्या संदर्भाने काही कायदे आलेले आहेत. परंतु हे खरं आहे का ट्रान्सजेंडर व्यक्ती म्हणजे लहानपणापासून तो कुटुंबामध्ये जन्माला आल्यापासून त्याला स्वतःला हे सांगणं अवघड असतं. कुटुंबामध्ये आईबापांनासुद्धा का मी ट्रान्सजेंडर आहे किंवा माझी लैंगिक भावना ही अमुक आहे, ते सुद्धा होत नाही. अशा सर्व स्थितीमध्ये जर तुम्हाला पुढची वाटचाल करायची आहे तर शासनाचे हे जे काही नियम निकष किंवा त्यांच्यासाठी आपण दिलेल्या ज्या काही धोरणं आहेत त्या धोरणांची अंमलबजावणी कशा पद्धतीने, किती प्रामाणिकतेने होते आहे, हे सुद्धा एक जबाबदार नागरिक म्हणून, घटक म्हणून आम्ही त्याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे. हे मला या कार्यशाळेच्या निमित्ताने सांगावंसं वाटतं. होतं काय मित्रांनो, शाळा महाविद्यालयांची गोष्ट जाऊ द्या, का तिथे मुख्याध्यापक असतील, प्राचार्य असतील, शिक्षण संस्थाचालक असतील, त्यांच्यामध्ये ही भावना किंवा ही बाब रुजलेली आहे, त्यांच्यापर्यंत ही पोहोचलेली आहे, त्याच्यामुळे तिथे हा प्रश्न निर्माण होत नाही. परंतु सोसायटीमध्ये राहत असताना का जळगावमधल्या सर्व ट्रान्सजेंडर्सला फक्त गोलाणी मार्केटच्या वरच्याच मजल्यावरती राहावं असं वाटतं? का महाबळ कॉलनीमध्ये एखादा ट्रान्सजेंडर राहू शकत नाही? का अन्य मानराज पार्कमध्ये एखादा ट्रान्सजेंडर राहू शकत नाही? याचं कारण असं आहे का त्यांच्याकडे बघण्याचा जो एक दृष्टिकोन तुमचा, आमचा समाजाचा दूषित झालेला आहे, तो दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. आणि जेव्हा एखादी ट्रान्सजेंडर व्यक्ती अशा पद्धतीच्या रहिवासासाठी प्रयत्न करत असताना त्याला तो प्रयत्न यशस्वी होताना दिसत नसेल तर त्यावेळेला समाज म्हणून, समाजातले जबाबदार घटक म्हणून तुम्ही त्याच्या पाठीशी उभं राहणं आणि ते उभे राहत असताना तुम्हाला त्याच्यामध्ये यश अपयश येत असेल तर ते माध्यमांपर्यंत पोहोचणं आणि त्यांच्याही लक्षात आणून देणं का हे इथे अमुक होतं आहे आणि न्याय मिळत नाही आहे, आता माध्यम म्हणून तुम्ही तुमची भूमिका पार पाडा आणि या व्यक्तीला अशा पद्धतीची मदत अपेक्षित आहे ती मिळवून द्या. ही भूमिका तुम्हाला घ्यावी लागणार आहे या पुढच्या काळामध्ये आणि त्या माध्यमातून आपल्याला ह्या ट्रान्सजेंडरच्या उन्नयनाचा किंवा त्या दृष्टीने विचार होऊ शकणार आहे. एखादी नोकरीची जागा असेल, आम्ही ज्या ठिकाणी नोकरी करतो, काम करतो, त्या कामामध्ये मग ती कंपनी असेल किंवा इतर कोणती आस्थापना असेल, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे. जसं पटेल सरांनी सांगितलं का अतिशय चांगल्या पद्धतीने, अतिशय सक्षमतेने अनेक क्षेत्रांमध्ये हे ट्रान्सजेंडर लोक काम करताना दिसत आहेत. कारण त्यांचा इतरांशी संपर्क नसतो, इतरांशी त्यांना घेणं देणं नसतं, आपलं काम आणि आपल्या कामाशी ते प्रामाणिक असं त्यांचं ते सर्व एकूणच वलय असतं आणि त्याच्यामुळे त्यांचा कामावरती फोकस होतो आणि ते कामही क्वालिटीने होतं. तेव्हा याही बाबतीमध्ये आपल्याला तो विचार करायला पाहिजे. या कार्यशाळेच्या माध्यमातून एक खंत नक्कीच व्यक्त करावीशी वाटते का 2019मध्ये या संदर्भातला कायदा आला, अधिनियम आला, 2020मध्ये ते लागूही झालं. त्यावेळेला ह्या कायद्याची रचना करत असताना त्याच्यामध्ये शासनाने 2 वर्षामध्ये या संदर्भातल्या म्हणजे या ट्रान्सजेंडरच्या संरक्षणाच्या अधिकाराच्या आणि एकूणच लिंगभेदाला दूर करून सर्वसमानतेच्या व्यापक व्याख्या करून ठेवलेल्या आहेत. आणि हे सर्व करून देत असताना त्यांच्यासाठी एक सेल स्थापन करण्याची, एक मंडळ स्थापन करण्याची सुद्धा शिफारस त्यावेळेला करण्यात आलेली होती. 2020मध्ये हे अंमलबजावणीत आल्यापासून आज 2024 म्हणजे 4 वर्ष दुपटीचा काळ उलटला. परंतु त्या पद्धतीची रचना ही शासनामध्ये साकारली गेलेली नाही आहे आणि म्हणूनही कदाचित या पद्धतीच्या उन्नयनाच्या प्रक्रियेमध्ये खीळ बसलेली आहे किंवा खो बसलेला आहे असं आपल्याला प्रामाणिकपणे कबूल करायला पाहिजे. त्याच्यामध्ये समाजही कमी पडला, त्याच्यामध्ये त्या संदर्भातली जाणीव नसल्यामुळे ट्रान्सजेंडर घटकही कमी पडला आणि आम्ही आमच्या धवळग्यामध्ये बाकीच्या सर्व वर्गांना न्याय देत असताना, त्यांच्याकडे लक्ष देत असताना किंवा पाहत असताना आम्हीसुद्धा त्याकडे लक्ष पुरवण्यामध्ये म्हणजे माध्यम म्हणून कमी पडलो, हे प्रामाणिकपणे नमूद करायला पाहिजे. तेव्हा या पुढच्या काळामध्ये
या पद्धतीचा हा सेल किंवा या पद्धतीचं हे मंडळ साकारून त्यांना कसा न्याय मिळवून देता येईल याचा प्रयत्न आपण सर्व मिळून करूया अशी एक अपेक्षा या निमित्ताने करतो. आणि जाता जाता हा विषय माध्यमांचा आहे, ट्रान्सजेंडरशी रिलेटेड आहे. ट्रान्सजेंडरकडे बघण्याची भावना समाजाची अजूनही हीनतेची जरी असली तरी एक ट्रान्सजेंडर समाजाला एखाद्या विशिष्ट सर्कमस्टन्सेसमध्ये कशा पद्धतीचा चांगला संदेश देऊ शकतो याची एक क्लिप मी तुम्हाला दाखवणार आहे. आपण पाहिलं असेल का पश्चिम बंगालमध्ये जे एक अन्याय अत्याचाराचं आमच्या भगिनीवरचं प्रकरण घडलं होतं. बदलापूरमध्ये तशा पद्धतीचं एक प्रकरण घडलं. आपल्या खानदेशमध्ये धुळ्या नंदुरबारमध्ये काही प्रकरणं त्याच्यानंतर पुढे आली आणि त्यांच्यानंतर अनेक ठिकाणी शाळांमधले काही ना काही छोट्या मोठ्या प्रमाणातले विनयभंगाचे वगैरे प्रकार तिथे पुढे येत गेले. तर हे सर्व प्रकार पुढे येत असताना त्याच्या पाठीमागची म्हणजे मी जी मगाशी जे प्रतिपादन केलं का आपल्याकडे माणसाला माणूस म्हणून बघण्याची वृत्ती कमी होत चाललेली. आपण त्याला पुरुष आणि स्त्रीमध्ये पराभूत करतोय. फक्त पुरुषाला पुरुष म्हणून पाहतो आणि स्त्रीला स्त्री म्हणून पाहतो. आणि मग जेव्हा या अत्याचारांकडे बघतो तेव्हा त्याच्याकडे पुरुषी नजरेतून किंवा पुरुषी भूमिकेतून पुरुषी अहंकारातून बघतो. हा पुरुषी अहंकार किती चुकीचा आहे, किती वायफळ आहे, किती ज्याला आपण म्हणू संकुचितपणाचा आहे त्याचा संदेश देणारी एक खूप चांगली क्लिप आमच्या लोकमत समूहाच्या वतीने या सर्व बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवरती आम्ही केली होती आणि त्याला खूप चांगले आम्हाला रिस्पॉन्स मिळाला. सामाजिक जागरणासाठी माध्यमांचा पुढाकार म्हणून ह्या समाजामध्ये दुर्लक्षित केलेल्या घटकालाही सोबत घेऊन कशा पद्धतीने एका ज्वलंत विषयाकडे लक्ष वेधलं जातं आहे ते कसं करता येऊ शकतं. त्यांच्याकडे हीनतेने न पाहता त्यांचाही उपयोग एक चांगला संदेश देण्यासाठी कसा करता येऊ शकतो ते आपल्याला या क्लिपमध्ये बघायला मिळालं असेल. तेव्हा मी पुन्हा एकदा आमचे सन्मित्र भटकर सरांचं धन्यवाद देतो, त्यांना आभार मानतो का त्यांनी एक चांगली संधी मला या निमित्ताने आपल्यासमोर बोलण्याची दिली. आपण सर्व मिळून या घटकावरचा जो अन्याय अत्याचार आहे, जे दुर्लक्ष आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करूया. माध्यम म्हणून आम्ही ते करूया आणि समाजाचे एक जबाबदार नागरिक म्हणून त्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो.